अहो काय झालं आदित्य सर? आदित्य सर काय काय झालंय मला सांगाल का? हो तुम्ही आधी इथं बसा बसा. आता सांगा काय झालंय? पारू, आपल्यावरची सगळी संकट दूर झाली, सगळे विघ्न नाहीसे झाले आणि उद्या नवीन दिवस, दिवाळीचा पहिला दिवस आणि आपण दोघं सोबत असणार एकत्र. आणि हे सगळं कोणामुळे पॉसिबल झालं माहितीये? कुणामुळं? आईमुळे. काय? देवी आईमुळं? अहो पण देवी आई तर रागवले आहेत ना, पण तिने मदत करायला नकार नाही दिला. पारू, मला जेलमधून बाहेर काढण्यासाठी कालिंदी मॅडमची ऍडव्होकेट म्हणून या केसवर नेमणूक आईने केली होती. काय सांगताय सर? पण हे सब तुम्हाला कसं काय कळलं? आपण कालिंदी मॅडमच्या घरी गेलो होतो ना, त्यावेळी त्यांनी सगळ्या गोष्टी त्या डायरीमध्ये नोट डाऊन करायला सांगितलं होतं आणि त्यावेळी मी एक पेपर बघितला, केस फ्रॉम अहिल्यादेवी किर्लोस्कर. तेव्हा माझ्या लक्षात आलं, आईने माझ्यासाठी कालिंदी मॅडमला अपॉइंट केलं होतं. खरंच सांगताय? खरंच. मला आता वाईट फक्त एका गोष्टीचं वाटतं की ही माझी पहिली दिवाळी असेल जी मी आईशिवाय साजरी करेन. जेलमधनं बाहेर काढून तिने मला दिवाळीचं गिफ्ट तर दिले, पण मी थोडं मिस करेन आईला. सर, आपली माणसं आपल्या सोबत नसली ना तरी कायम ते आपल्या मनात असतात. मी पण जर तिलोत्तमासारखं विल बनवायचं ठरवलं तर हे एवढं मोठं साम्राज्य मी कोणाच्या स्वाधीन करणार आहे? कोण असेल या सगळ्या साम्राज्याचा उत्तराधिकारी? आदित्य की प्रीतम? आता प्रीतमकडे बघून वाटतंय तो ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी सांभाळतोय, आदित्यसारखाच तो पण लवकरच बिझनेसमध्ये परफेक्ट होईल, मला खात्री आहे. त्यामुळे अर्धा वाटा तर त्याला नक्कीच जाणार आहे. पण उरलेल्या अर्ध्या वाट्याचा जो मालक असणार आहे त्याचं काय? त्याने तर माझी फसवणूक केली आहे. जो माणूस स्वतःच्या आईची फसवणूक करू शकतो तो उद्या जाऊन कंपनीच्या एम्प्लॉईजची फसवणूक करणार नाही कशावरून?